एक छोटीशी गोष्ट सांगतो तुम्हाला. कालच माझ्या क्लिनिकमध्ये एक नवीन जन्माला आलेल्या बाळाचे बाबा आले. बाळ फक्त 20 दिवसाचं. आणि त्या बाबांची अवस्था बघून मला थोडं हसू आणि थोडं वाईटही वाटलं. डोळ्याखालचं ब्लॅक सर्कल, केस सगळे विस्कटलेले आणि हातात फोन आणि गुगलवर सर्च करत की हाऊ टू मॅनेज टाइम विथ युअर न्यूबॉर्न बेबी. मित्रांनो, बाळ जन्मल्यानंतर पहिले 6 महिने म्हणजे पालकांसाठी एक वेगळीच परीक्षा असते. आणि सगळ्यात मोठा प्रश्न असतो तो वेळ कुठे गायब होतो. तुम्ही ठरवलेली झोप उडते, जेवण विसरलं जातं आणि स्वतःसाठी वेळ तर स्वप्न वाटायला लागतं. पण एक धक्कादायक गोष्ट आहे का, नवीन पालकांना आठवड्याला किमान 20 ते तास झोप कमी मिळते. म्हणजे संपूर्ण एका दिवसाचा वेळ वाया जातो. आणि याचा परिणाम तुमच्या मेंदूवर, आरोग्यावर, नातेसंबंधावर आणि करिअरवरही होतो. पण जर मी तुम्हाला सांगितलं की यावर एक जबरदस्त सोल्युशन आहे, एक अशी पद्धत जी तुम्हाला वेळ मिळवून देईल, स्ट्रेसमुक्त करेल आणि बाळासोबत आनंदाने दिवस घालवण्याचा मार्ग दाखवेल, तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण शेवटी मी तुम्हाला 5 सोप्या पण जबरदस्त टेक्निक सांगणार आहे जे जगभरातील यशस्वी पालक वापरतात. आई होणं म्हणजे आनंदाचा प्रवास. मी डॉक्टर विनय, गायनेकोलॉजिस्ट, डिजिटल हेल्थ प्रेन्युअर अँड प्रेग्नन्सी कोच. प्रेग्नन्सीच्या प्रत्येक टप्प्यावर तुमच्यासोबत. वृत्ती आय हेल्थ या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. प्रेग्नन्सीचे छोटे प्रश्न, मोठी उत्तरे. चला तर मग सुरुवात करूया. मी डॉक्टर विनय. मी पण तुमच्यासारखाच एक डॉक्टर, पण वडील झाल्यानंतर मी पण गोंधळ होतो. माझ्या लेकीचा जन्म झाला आणि मला वाटलं आपण तर डॉक्टर आहोत, सगळं मॅनेज होईलच की. पण प्रत्यक्षात असं नव्हतं. पहिल्या महिन्यात मी 5 ते 10 वेळा हाफ पॅन्टमध्ये घराबाहेर पळालो असणार आहे. कधी डायपर आणायला, कधी फॉर्म्युला फीड आणायला, तर कधी कधी बाळ रडत असताना पाणी उकळायला. म्हणजे तुम्ही काही एकटे नाही आहात, आपण सगळेच शिकतो आहोत. आणि म्हणूनच मी आज तुमच्या सोबत शेअर करतोय प्रॅक्टिकली काम करणारे टाइम मॅनेजमेंटचे 5 सोपे पण जबरदस्त उपाय. सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट, वेळेचे व्यवस्थापन का महत्वाचे आहे. व्हाय दिस टाइम मॅनेजमेंट इज सो इम्पॉर्टंट. नवीन पालक होणे म्हणजे झोपेच्या वेळेचा गोंधळ, कामाचा तणाव आणि अनेक अनपेक्षित बदल. पण याचा तुमच्या आरोग्यावरही परिणाम होतो. सायंटिफिकली झोपेअभावी मेंदूमधील ॲमिगडाला हा भाग अधिक ऍक्टिव्ह होतो, ज्यामुळे आईचं टेन्शन आणि चिडचिड वाढते. म्हणून योग्य वेळेचे नियोजन हे आनंदी पॅरेंटिंगसाठी फार आवश्यक आहे. आणि मित्रांनो, हा काही फक्त वेळेचा प्रश्न नाही, हा तुम्हाला आनंदी, शांत आणि हेल्दी ठेवण्याचा प्रश्न आहे. यासाठी बाळ झोपलं की तुम्ही स्वतःसाठी वेळ काढा. बाळ झोपल्यावर वाटतं की आता पटकन जरासं घर आवरून घेऊ, जेवण बनवू, कपडे वाळत घालू. पण ताई, माझं जरा ऐका. कारण हाच तो वेळ आहे जिथे तुम्ही पण जरा झोप काढू शकता, थोडं रिलॅक्स होऊ शकता किंवा आपल्या जोडीदाराशी 1-2 शब्द बोलू शकता. एक माझा पर्सनल प्रसंग सांगतो. माझी बायको डॉक्टर प्रीती जेव्हा पहिल्यांदा आई झाली, ती प्रत्येक वेळी बाळाच्या झोपेनंतर काही ना काही काम करत असायची. एक दिवस तर ती फक्त 2च तास झोपली आणि दुसऱ्या दिवशी ती इतकी थकली होती की तिला स्वतःचं बाळ सांभाळता येईना. तेव्हा मी तिला सांगितलं होतं की सी, यू डोंट नीड टू डू एव्हरीथिंग, यू जस्ट नीड टू रेस्ट समटाइम्स. त्यामुळे
प्रायोरिटायझेशन कसे करावे, हाऊ टू प्रायोरिटाइज युअर टाइम, हे बघूया. आता एक छोटी गोष्ट सांगतो. कल्पना करा, जर एका आईनं ठरवलं की ती घर, ऑफिस, बाळ या सगळ्यांना पूर्ण न्याय देईल, पण काय होतं, ती शेवटी एवढी थकून जाते, तिची चिडचिड वाढते आणि बाळाला खरोखर दिला जाणारा वेळ देखील तो क्वालिटी टाइम राहत नाही. यासाठी महत्वाचे वर्सेस तातडीचे काम कोणते हे पहिला आयडेंटिफाय करा. जसे की स्तनपान, बाळाची झोप आणि डॉक्टरांच्या भेटी या महत्वाच्या गोष्टी आहेत. तर तुमचं सोशल मीडियावर वेळ घालवणे, टीव्हीवर मोठा वेळ घालवणे, हे असल्या सगळ्या सर्व गोष्टी जरासं टाळा. आपली दररोजची टू डू लिस्ट बनवा. जसे की सकाळी उठल्यावर 5 मिनिटे वेळ काढून आजच्या दिवसाचे प्रायोरिटीने टार्गेट ठरवा. बाळ झोपल्यानंतर कोणते काम करायचे ते आधीच प्लॅन करा. तुमच्याकडे वेळ नसतो, पण तुम्ही सगळी कामं स्वतःच करायचा प्रयत्न करता. इथंच आपलं चुकतं. म्हणून मी माझ्या पालकांना नेहमी शिकवतो 3D नियम. होय, 3D नियम वापरा. 3D नियम म्हणजे डू, डेलिगेट, डिलीट. डू म्हणजे स्वतः करायच्या गोष्टी कोणत्या त्या ठरवा आणि त्या तुम्हीच करा. डेलिगेट, ज्या गोष्टी इतर करू शकतात त्या जोडीदार किंवा घरातल्या इतर सदस्यांना सोपवून टाका. फार विचार करू नका. डिलीट, अनावश्यक गोष्टी टाळा. जे आवश्यक नाही ते सोडून द्यायला शिका. असं प्रायोरिटाइज केल्याने तुम्ही तुमचा वेळ बरोबर मॅनेज करू शकता. आता बघू की वेळ वाचवण्याचे स्मार्ट उपाय. स्मार्ट टाइम सेव्हिंग टिप्स. ऑलरेडी आपण 2 गोष्टी समजून घेतल्या की नंबर 1 बाळाच्या झोपेचा फायदा घ्या आणि नंबर 2 आपला वेळ 3D नियम वापरून प्रायोरिटाइज करा. तसेच त्या पद्धतीने नंबर 3 मल्टीटास्किंग करा. बाळाला दूध पाजताना एखादा पॉडकास्ट ऐका, बुक्स वाचा आवड असेल तर, किंवा आपल्या जोडीदाराशी जरा गप्पा मारा. नंबर 4 हेल्दी आणि सोपी जेवणाची प्लॅनिंग ठेवा. किचनमध्ये जास्त वेळ न घालवता सोप्या हेल्दी रेसिपीजचा वापर करा. तसेच नंबर 5 आपलं सपोर्ट सिस्टीम तयार करा. आई वडिलांचा, मित्रांचा किंवा बेबी सिटरचा आधार घ्या. आणि हो, मदत मागायला अजिबात कधीच संकोच करू नका. आपलं एक रुटीन तयार करा, पण ते जरासं फ्लेक्झिबल ठेवा. पॅरेंटिंग म्हणजे 24 तासांचे अडथळ्यांची शर्यत आहे. म्हणून एक रुटीन तरी नक्की तयारच करा. उदाहरणार्थ सकाळी 8 वाजता बाळाला दूध देणे, 12ला झोपणे, 3ला बाळासोबत खेळणे. असं जर तुम्ही एक रुटीन तयार केलं तर तुमचं शरीर, मन आणि बाळ सगळं स्थिर राहील. पण हे लक्षात ठेवा, बाळच तुमचं बॉस आहे. त्यामुळे रुटीन मोडलं तरी स्वतःला दोष देऊ नका. जसं नॅचरल फ्लो आहे त्या नॅचरल फ्लो मध्ये जगा. आपल्या जोडीदारासोबत सुद्धा थोडा संवाद ठेवा. नवीन आई वडिलांमध्ये सगळ्यात जास्त तणाव वाढतो कारण संवाद कमी होतो. बाळाचे डायपर, बॉटल्स, रडणं यामध्ये पती पत्नीच्या संवादाची दोरी कुठेतरी तुटते. माझा एक पेशंट विशाल आणि पूजा, बाळ झाल्यावर एकमेकांशी बोलणंच बंद केलं होतं. तेव्हा मी त्यांना एक सवय दिली. रोज झोपायच्या आधी 5 मिनिटं विल बी युअर थँक्यू टाइम. यस, थँक्यू टाइम. एकमेकांचा आभार माना. काहीही छोटस असलं तरी, तू आज सकाळी कॉफी दिलीस, थँक्यू. आणि जस्ट ट्रस्ट मी, अशा एका लहान सवयीमुळे त्यांचं नातं पुन्हा खुललं. याचप्रमाणे सगळ्यात इम्पॉर्टंट इज मी टाइम, म्हणजे तुमच्या स्वतःसाठी वेळ हवा. होय,
आई बाबा होणं ही जबाबदारी आहे, पण तुम्ही फक्त आई किंवा बाबा नाही, तुम्हीही एक व्यक्ती आहात ज्याला वेळ, शांती आणि स्वतःची ओळख ही हवीच. तुमचं एखादं आवडतं गाणं ऐका, 10 मिनिटं वॉकिंगला जा, लिहिण्याची आवड असेल तर लिहा, बुक्स वाचा किंवा ध्यान करा. स्वतःला हरवू देऊ नका, कारण आनंदी पालकच आनंदी बाळ घडवतो. आणि शेवटी जे मी तुम्हाला प्रॉमिस दिलं होतं ते बोनस, तुमच्यासाठी खास सुपर पॅरेंटिंग रुटीन. नोट करून घ्या. सकाळी 7 वाजता उठणं, स्वतःसाठी 10 मिनिटं शांत वेळ देणं, सकाळी 8 वाजता बाळाचा आहार, तुमचं मॉर्निंग रुटीन, 10:30 वाजता युअर ब्रेकफास्ट टाइम, 11 वाजता घरकाम, रिमेंबर युअर टू डू लिस्ट, 12:30 वाजता बाळाची झोप, त्याच वेळी आई बाबांची झोप किंवा विश्रांती, 4 वाजता बाळाशी खेळ, फिरायला जाणं, रात्री 8 वाजता एकत्र जेवण, 9:30 वाजता थँक्यू टाइम आणि नेक्स्ट डेचं प्लॅनिंग, 10:30 वाजता झोपेची वेळ. हे सगळं परफेक्ट असंच होईल असं नाही, पण प्रयत्न आणि प्रेम हेच पॅरेंटिंगचं खरं स्ट्रेंथ आहे. पालक बनणं ही एक जबाबदारी आहे, पण ती जबरदस्तीचा भार असायला नको. परफेक्ट पॅरेंट होण्याचा प्रयत्न करणं बंद करा आणि हॅपी पॅरेंट व्हा. आजचा विषय आवडला असेल तर ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, जेणेकरून पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगदी वेळेवर पोहोचतील. तुमच्या मनात प्रेग्नन्सीबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आम्ही लवकरच त्यावर व्हिडिओ बनवू. आणि पुढच्या व्हिडिओत गर्भधारणे दरम्यान झोपेच्या पद्धतीबद्दलचे गैरसमज, प्रेग्नन्सी स्लीपिंग पोझिशन मिथ्स याबद्दल मी सांगणार आहे. तो मिस करू नका, तर शेअर करा आई होणाऱ्या प्रत्येकासाठी, कारण योग्य माहिती हाच सुरक्षित मातृत्वाचा पाया आहे. पुन्हा भेटूया वृत्ती आय हेल्थ मध्ये.